मार्गशीर्ष पौर्णिमा हिंदू धर्मात विशेष मानली जाते। मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे। त्याच नंतर दान करण्यासोबतच लक्ष्मीची पूजा करण्याचीही परंपरा आहे। पंचांगानुसार या वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत 15 डिसेंबर 2024 रोजी केले जाणार आहे, म्हणजेच उद्या। धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। मार्गशीर्ष पौर्णिमेला करायचे काही खास उपाय आपल्याला आपल्या पुराणांमध्ये सांगितलं जातं। त्यामध्ये सर्वात पहिला उपाय म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना लाल चुनरी अर्पण करावी। असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला नेहमीच विशेष आशीर्वाद देत असते। पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा। ही दिशा देवांची दिशा मानली जाते। या दिशेला तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सुख समृद्धी आपल्याला मिळत असते। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील कोणत्याही त्रासाच्या दीर्घकाळ संघर्ष तुम्ही करत असाल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तांदूळ, मैदा, साखर इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकता। असे केल्याने तुम्ही संकटातून लवकर बाहेर पडू शकाल। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडे कच्चे दूध पाण्यात मिसळून अर्पण करावे। पण उद्या रविवार असल्यामुळे आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचे जल पदार्थही अर्पण करत नाही। त्यामुळे उद्या तुळशीला फक्त तुम्हाला हळद अर्पण करायची आहे। जर तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे। यासोबतच चंद्रदेवाच्या मंत्रांचा जप करावा। असे केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र बरमान होईल आणि तुम्हाला मानसिक त्रासापासून आराम मिळेल। हे सर्व उपाय आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचे असतात। हा दिवस संपूर्णपणे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे। मार्गशीर्ष हा महिना श्रीकृष्णाचा महिना मानला जातो। या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते। त्यामुळे आपल्या घरामध्ये या दिवशी लक्ष्मी नारायणाचं आवर्जून पूजन करावं। मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि तपश्चर्या यांचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी हरिद्वार, बनारस, मथुरा आणि प्रयागराज इत्यादी ठिकाणी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि तपश्चर्या करत असतात। पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 14 डिसेंबर म्हणजेच शनिवारी दुपारी 4:58 सुरू होईल आणि पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती दुपारी 15 डिसेंबर 2:31 होणार आहे। अशा वेळेस उदया तिथीनुसार आपल्याला पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला उद्या सकाळी साजरी करायची आहे। त्याचबरोबर उद्या दत्त जयंती देखील आहे। मृग नक्षत्रावरती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला। दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या 3 स्वरूपांचं एक रूप आहे, ते म्हणजे भगवान दत्तात्रेय। दत्तात्रेयांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सगळे जे काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होत असते। तर उद्या दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आहे। तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं, पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि प्रत्येक जण पवित्र नद्यांमध्ये स्नानही करू शकत नाही, कारण आपल्या आजूबाजूला पवित्र नद्या असतील असं अजिबातच नाही। त्यामुळेच आपल्या पुराणांमध्ये हे उपाय सांगितले जातात की आपण आपल्याच घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या जीवनातील जो काही पितृदोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, ग्रहदोष, नजरदोष हे जे काही दोष आपल्या जीवनामध्ये आहेत तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णू, माता लक्ष्मीची आणि भगवान दत्तात्रेय यांची आपल्यावरती भरभरून कृपा होईल। तर आता हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका। सर्वात प्रथम उद्या सकाळी उठल्याबरोबर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे। बघा, आपल्या पुराणांमध्ये सांगितलं जातं की ज्या वेळेस अमावस्या असते, पौर्णिमा असते त्यावेळेस जे पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या अनेक पटीने सक्रिय असतात आणि
याच सकारात्मक ऊर्जेचा जो फायदा आहे तर तो आपल्याला व्हावा, आपल्या जीवनातील आपल्या मुलांच्या, आपल्या घराच्या आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात. घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतील, आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही असतील, अनेक अडचणी जर आपल्या जीवनामध्ये येत असतील, तर उद्या आपल्याला दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जे काही आपण उपाय करत असतो तर ते जर आपण केले तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात. अंघोळ करत असताना गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे की आपले पूर्वज जे असतात तर ते त्यावेळेस आपल्या अवतीभोवती असतात आणि ज्यावेळेस आपण अंघोळ करत असता आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काही दिवे लावले पाहिजे, कारण जर पितृदोष घरामध्ये असेल तर कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही. अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य हे सोबत आपले असतं आणि प्रत्येक कामात अपयश येतं. घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, कुठे न कुठे कोणत्या न कोणत्या कारणांना तो खर्च होऊन जात असतो. ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व अडचणी असतात त्यावेळेस आपण कंटाळून जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम सोडून आपण निराश होत असतो. तर ह्या ज्या काही सर्व संकटांना आपण सामोरे जातो त्यावेळेस हे उपाय करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता बघा, तुम्ही फक्त ह्या पौर्णिमेला हा उपाय करणार आणि त्यानंतर परत येणाऱ्या पौर्णिमा असेल, अमावस्या असेल त्यावेळेस तुम्ही त्या उपायांकडे बघणार सुद्धा नाही, त्यावेळेस त्या गोष्टींचा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे सलग तुम्ही 11 पौर्णिमा करा, 7 पौर्णिमा करा, 5 पौर्णिमा सलग हे जे उपाय आहेत तर ते करत चला. नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतील. तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा. नसेल ब्रह्ममुहूर्तामध्ये शक्य तर सकाळी 8च्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून आंघोळ करायची आहे आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला आंघोळ करून आपल्या घरातली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून भगवान सूर्यदेवांना अर्घ्य सुद्धा अर्पण करायचं आहे. सर्वात प्रथम काय करायचं आहे तर आंघोळीसाठी तुम्ही गार, गरम, थंड कोणताही पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला 2 वस्तू टाकायच्या आहेत, ते म्हणजे चिमूटभर हळद आणि गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे. ह्या 2 वस्तू टाकून तुम्ही आंघोळ केली तर नक्कीच आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे तर तो दूर होईल. जीवनातील सर्व पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष संपेल आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची भरभरून कृपाही आपल्यावरती होईल. आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा. हा नसेल मंत्र तुम्हाला म्हणता येत तर मग तुम्ही जो आंघोळ करत असताना मंत्र सांगितला जातो की गंगेचे यमुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधू कुरु, हा जो अंघोळीचा मंत्र आहे तर ह्या मंत्राचं तुम्ही पठण करा. याचा अर्थ असा आहे की गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, सरस्वती ह्या पवित्र नद्यांचं जे जल आहे तर ते माझ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि माझ्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते संपून माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या संपलेल्या आहे, असा भाव ह्या श्लोकाचा आहे. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो त्यावेळेस त्यावरती आपला विश्वास असणं, भक्ती असणं, श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे उपाय करत असताना विश्वासाने उपाय करा, तेव्हाच त्याचे फायदे आपल्याला होत असतात. करून बघा, फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.